माझी आजी वयाची 80वी पार झाली असताना एवढ्या सर्व पायऱ्या चढत कोठेही न थांबता इथं पण आली. देवाचरणी एवढीच प्रार्थना, माझी प्रकृती पण अशीच ठेवो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजीनं देवळात दर्शन घ्यायची इच्छा व्यक्त केली. मग काय गाडी काढली आणि आलो आळंदीमध्ये आलो. इथं पहिले जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर मंदिर, तिथं जाऊन सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, त्याचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारामध्ये दुसरी भरपूर सारी मंदिरं आहेत, त्यांचे दर्शन घेतले. आणि त्यानंतर आलो संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे व समोरच विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहेत. गाभाऱ्याचे दर्शन घेताना मन तृप्त झालं. एवढे जुने मंदिर असो पण याचा जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने झालेला आहे व एकदम सुस्थितीत असे मंदिर आहे. मंदिराच्या आवारामध्ये अजानबाग वृक्ष आहे, असा हा महाकाय वृक्ष इथे बघायला मिळतो. यानंतर उत्सुकता होती, आजोबांनी लहान असताना जे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती त्या गोष्टी सांगितलेले. इथे येऊन त्या भिंतीचे पण दर्शन घेतले. हे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो गजानन महाराज यांचा जो आळंदीमध्ये मठ आहे तो बघण्यासाठी. एका टेकडीवरती अतिशय सुंदर असा हा मठ बांधलेला आहे. आणि गजानन महाराज यांचा मठ म्हणलं की नक्कीच आपल्याला स्वच्छता आठवते आणि इथं पण खूप सारी स्वच्छता आहे. आम्ही मंदिर चढण्यासाठी सुरुवात केली. माझी आजी 82 वर्षे वय झालेले असताना एवढ्या सर्व पायऱ्या चढून कुठेही न थांबता पाक वरच्या मंदिरापर्यंत आली होती. मग आम्ही गेलो मंदिरामध्ये संगमरवरीमध्ये खूप कोरीव असे काम केलेले आहे. आतमध्ये गजानन महाराज यांची रेखीव अशी मूर्ती आहे. येथे माऊलींची तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज यांच्या मंदिराचे जे संपूर्ण काम आहे ते अतिशय छान व सुरेख असे आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल. हा मंदिराच्या वरून सुंदर असा नजारा दिसतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या देहूच्या व्लॉगमध्ये.